सरळ कशी काढायची हे आपण शिकलो, ठीक आहे. त्यावेळेस नॉर्मल गणित होतं. आता याच्यामध्ये काय झालंय, त्यावेळेस आपल्याला संख्या सारख्या दिलेल्या होत्या आणि चिन्हही वेगवेगळे दिले होते, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही चेंज करण्याची गरज पडली नाही. आपण सरळ त्याची प्लस केली आणि गणित सोडवलं, ठीक आहे. आता इथे बघितलं ना तर आपण एकदा समीकरण लिहून घेऊया. x आणि y बरोबर 4, ठीक आहे. आणि इकडचंही समीकरण आपण इथे लिहून घेऊ. 2x वजा 5y बरोबर 1, ठीक आहे. आता नियम काय आहे आपले, दोन नियम परफेक्ट पाठ करून ठेवायचे. हे जर गणित तुम्हाला येत नसेल, एक्स वायच्या उकली काढता येत नसेल आणि हे गणित खूप महत्त्वाचे आहे. पुढे 11वी 12वी पुढच्या सगळ्या क्लाससाठी तुम्हाला या गणितांची गरज आहे. तुम्ही स्पर्धा परीक्षेला गेलेले असेल, MPSC असेल, कुठलीही स्पर्धा परीक्षेला हे जर गणित येत असेल ना आपल्याला, तर कुठल्याही गणित आपण सहज सोडू शकतो, ठीक आहे. तेव्हा नीट लक्ष द्या. दोन नियम आहेत कोणते, संख्या सारखी असावी आणि चिन्ह वेगवेगळे असावे, ठीक आहे. दोन नियम दिलेले आहेत. संख्या सारखी असावी. आता इथे जर आपण समीकरणामध्ये बघितलं तर संख्या सारखी आहे का, तर इथे 2 आहे, इथे 1 आहे, ठीक आहे. इथे 5 आहे, इथे पण 1 दिलेला आहे, म्हणजे आपल्याकडे संख्या सारखी नाहीये, ठीक आहे. आणि जेव्हा सारखी संख्या नसते त्यावेळेस आपल्याला संख्या सारखी करून घ्यावी लागेल. चिन्ह वेगवेगळं आहे, चिन्ह इथं मायनस आहे, इथं प्लस आहे, म्हणजे हा नियम इथे लागू होतोय. परंतु आपल्याला संख्या सारखी पाहिजे, म्हणजे आपण इथे 5 आहे तर इथे पण 5 आणू शकतो. तो कसा ते आपण पुढे बघूया, ठीक आहे. दोन्ही नियम लागू होतात. सरळ सरळ काय करायचे, आपल्याला प्लस करायची आहे. तर बघा आता इथे 5 आहे, इथं प्लस मायनस चिन्ह वेगवेगळं आहे, म्हणजे आपण इथेच काहीतरी क्रिया करू शकतो, ठीक आहे. आणि इकडे चिन्ह वेगवेगळं आहे, सॉरी चिन्ह सारखं आहे, इथं प्लस प्लस आहे. आपला नियम काय आहे, चिन्ह आपल्याला वेगवेगळं पाहिजे आहे, ठीक आहे. वेगवेगळे चिन्ह इथे भेटतंय, मग संख्या आपण इथे सारखी कशी करू शकतो, तर या संख्येला आपण काय करू शकतो, इथे जे 5 आहे ते इथे आणायचे आहेत आपल्याला, म्हणून या पूर्ण समीकरणाला आपण 5 ने काय करणार आहोत, मल्टिप्लाय करणार आहोत. काय करणार आहोत, मल्टिप्लाय करणार आहोत. या पूर्ण समीकरणाला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला इथे 5 ज्याप्रमाणे आलेला आहे तसंच 5 इथे मिळून जाईल, तो बघू, ठीक आहे. 5 ने x ला मल्टिप्लाय केला आपण, मिळाला आपल्याला x, सॉरी 5x. 5 ने y ला मल्टिप्लाय केलं, 5y मिळतोय. पुढे 5 ने 4 ला मल्टिप्लाय केलं, किती मिळालं आपल्याला, 20 मिळाला. 4 पंच 20. आता हे समीकरण होतं आपलं थर्ड नंबरचं, कारण याच्यावर क्रिया करून आपल्याला मिळालेलं आहे. हे फर्स्ट नंबरचं आहे, हे आहे सेकंड नंबर, आणि याच्यावर क्रिया करून आपल्याला हे मिळालं म्हणून हे काय आहे, थर्ड नंबर आहे. पण आपल्याला फर्स्ट याच्यावर क्रिया करून हे मिळाले, म्हणजे गणित सोडवताना आपल्याला ते फर्स्टच घ्यावं लागेल, हे लक्षात असू द्या. कारण उलटं पालटं केलं की चिन्हांच्या नियमानुसार ते गणित चुकलेलं असतं, ठीक आहे. ते आपल्या पुढे लक्षात येईलच, ठीक आहे. आता हे पहिल्यावर क्रिया केली म्हणून हे गणित भेटले, आपल्याला समीकरण भेटले म्हणून हे समीकरण आपण वरती घेणार आहोत, आणि दुसरं समीकरण काय करणार आपण, सेकंडला घेणार आहोत. 2x वजा 5y बरोबर काय आहे, 1 आलेला आहे. आता बघा नियम काय आहेत आपल्याकडे, संख्या ही सारखी असावी. इथे 5 आणि 5 आलेले आहेत, तसेच चिन्ह हे वेगवेगळं असावं. इथे चिन्ह वेगवेगळं आहे, म्हणजे आपण सहज हे मायनस करून इथे 0 आणू शकतो. नियमानुसार काय आहे की खाली 0 आलेला पाहिजे, एक तर y च्या ठिकाणी खाली 0 आलेला पाहिजे, किंवा x च्या ठिकाणी खाली काय आलेला पाहिजे, आपल्याला 0 आलेला पाहिजे. म्हणजे आता इथे प्लस मायनस आहे, चिन्ह वेगवेगळं आहे, आणि चिन्ह संख्या सारखी आहे, म्हणजे इथे काय होणार आहे, मायनस होणार आहे. मायनस करून आपण इथे सरळ सरळ काय करू शकतो, 0 आणू शकतो. म्हणजे आता व्यवस्थित आपण इथे काय करणार आहोत, प्लस करणार आहोत. आता इथे बघा, इथे 5 आणि 2 इथे किती आले, 7x, आणि इथे जर प्लस केले तर 21 होणार आहे. 20 आणि 1 21. आता इथे खाली लिहू आपण 7x = 21. गणित करताना 7 हा इकडे गुणिले आहे, तिकडे गेल्यावर तो काय होणार आहे, भागिले होणार आहे. कारण दोन संख्यांमध्ये काही चिन्ह दिलेलं असेल तर काय कशाचं चिन्ह असतं, ते मल्टिप्लायचं असतं. म्हणजे इथे मल्टिप्लाय आहे, तिकडे गेलं ते डिवाइड होईल. म्हणजे 7 1 जा 7 आणि 7 3 जा 21, म्हणजे x बरोबर आपल्याला काय मिळालेला आहे, 3 मिळालेला आहे. आता जर x बरोबर तुम्हाला 3 मिळालेला आहे तर y बरोबर किती, ठीक आहे. आता यासाठी काय करतो आपण, जर आपल्याला कोणत्याही समीकरणामधल्या दोन संख्या माहित असतील तर आपण तिसरी संख्या सहज काढू शकतो. तर आता इथे बघा, पहिलं समीकरण आपण मांडू, शक्यतो सोप्याच समीकरणामध्ये किती टाकायच्या जेणेकरून उत्तर अचूक मिळेल. इथे बघा x च्या जागेवर आपण काय टाकणार आहोत, 3 टाकणार आहोत. म्हणजे x ची किंमत आपल्याला माहिती आहे, इथे 4 तर ऑलरेडी दिलेलाच आहे, फक्त आपल्याला y ची किंमत काढायची आहे. म्हणजे दोन जर आपल्या संख्या माहित असतील तर आपण तिसरी काढू शकतो. तर x च्या जागेवर काय करणार आपण, 3 टाकणार आहे. x परत घ्यायचा नाही, हे ध्यानात ठेवा. x च्या जागेवर काय करायचा, 3 टाकायचा, आणि पुढे समीकरण जसं आहे तसं लिहून टाकू. आता y जसा तसा राहील,
इथे 4 आणि हे 3 इकडे काय आहे प्लस आहे, तिकडे गेल्यावर ते होतील मायनस. y बरोबर किती आलेलं आहे आपला 1 आलेला आहे. म्हणजे आपल्याला xy च्या उकली काय भेटलेलं आहे x बरोबर 3 आणि y बरोबर 1. ठीक आहे. समीकरणामध्ये काय लक्षात घेतलं आपण, जर चिन्ह इथे चिन्ह वेगवेगळे आहेत पण संख्या सारखी नाहीये, त्यावेळेस काय करायचं आहे, जी जागा रिकामी दिसेल, आता शक्यतो आपण इथे दोन्ही पण इथे मल्टिप्लाय करू शकत होतो, परंतु आपल्याला जर इथे चिन्ह वेगवेगळे भेटतंय तर मग आपण इथेच क्रिया करायला पाहिजे. आता इथे करता आली असते आपल्याला, दोन्ही जर याला मल्टिप्लाय केलं असतं तर इथे आपल्याला मायनस करावं लागलं असतं, कारण दोघांचंही चिन्ह सारखं आहे. ते आपण पुढच्या गणितामध्ये शिकून घेऊ. ठीक आहे. पण आता इथे आपल्याला ऑलरेडी मिळतंय की चिन्ह वेगवेगळं पाहिजे, ते इथे लागू होतंय, म्हणजे हा नियम इथे लागू होतोय, म्हणजे हीच क्रिया आपण इथे करू शकतो. 5 तिथे मल्टिप्लाय करू शकत होतो, म्हणजे जेणेकरून आपल्या दोन्ही संख्या सारख्या भेटतील. लक्षात आलंय. जर आपल्याला संख्या सारख्या मिळत नसेल तर एखाद्या संख्येने ज्या समीकरणामध्ये संख्या नाही आहेत त्या समीकरणाला पूर्ण मल्टिप्लाय करायचं आणि संख्या सेम मिळवून घ्यायची आणि नंतर मग काय करायचं, पुढे सोडवायला सुरुवात करायची. ठीक आहे. आता इथे जेव्हा चिन्ह वेगवेगळं नसेल, चिन्ह सारखं असेल आणि संख्या मात्र दिलेली आहे सारखी नियमानुसार, संख्या सारखी असावी, चिन्ह वेगवेगळं असावं. चिन्ह सारखं आहे पण आणि संख्या मात्र सारखी दिलेली आहे, असं जेव्हा होईल त्यावेळेस पुढे कशा पद्धतीने गणित सोडवायचं ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. मला अपेक्षा आहे की गणित तुम्हाला समजलेलं असं, कशा पद्धतीने करायचं आहे, संख्या कशी सारखी केली जाते हे लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा मल्टिप्लाय करूनही केलं जातं किंवा कधी आपण डिवाइड करूनही ती एक सारख्या पद्धतीने करू शकतो. तर हे आपण गणितामध्ये घेऊया ते पुढच्या